लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। या ठिकाणी मंत्री डायरेक्ट लाईव्ह आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये डायरेक्ट या ठिकाणी सांगितलं आहे 10व्या हप्त्याबद्दल। कोणत्या महिलांना हा 10वा हप्ता भेटणार आहे, कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी समोर येत आहेत। चर्चा या ठिकाणी मोठ्या स्वरूपात चालू आहे। तर सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या ताईंनो बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्यात पहिली आपण गोष्ट बघणार आहोत म्हणजे 10वा हप्ता तारीख काय असणार आहे, कोणत्या तारखेला या ठिकाणी तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्यांना 10वा हप्ता हवाय का, एप्रिल महिन्याचा हप्ता हवाय का, एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुम्हाला जर आतापर्यंत 9 हप्ते भेटले असतील तर 10वा हप्ता 100% भेटणार आहे। त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली। तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे, तुमचं नाव सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेत ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगणार आहे की किती दिवस हे वाटप सुरू राहणार आहे। जो 10वा हप्ता असणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता असणार आहे, तो किती दिवस वाटप होणार आहे याचं पण या ठिकाणी एक मोठी बातमी समोर आली। ती बातमी देखील तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर हप्ता पात्रता काय असणार आहे, लाडक्या ताईंनो सगळ्यात मोठी ही बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे फक्त याच महिलांना वाटप होणार आहे। त्याच्यासाठी आता नवीन काही पात्रता आली आहे का, या ठिकाणी काय काय गोष्टी असणार आहेत, त्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला हा 10वा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे। तर सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि जो लक्षात घ्या, हप्ता वाटप कोणाला सुरू आहे म्हणजे ज्या ताईंना मागे हप्ते भेटले नव्हते, 8वा हप्ता, 9वा हप्ता किंवा त्याच्या अगोदरचे हप्ते ज्या ताईंना भेटले नव्हते त्यांना देखील या ठिकाणी हप्ता वाटप सुरू झालेलं आहे। कालपासून या ठिकाणी हप्ता वाटप चांगल्या स्वरूपात बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत। तर ज्या ताईंना मागे पैसे भेटले नव्हते, 8वा 9वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्यांना काल किंवा आज पैसे आले आहेत का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुम्हाला लाडक्या ताईंनो आतापर्यंत सर्वांना 9 हप्ते जमा झाले आहेत का, कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। कारण की आता सगळ्यांना 10व्या हप्त्याची वाट बघायची आता सुरुवात झालेली आहे। 10वा हप्ता कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल पण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। बघा या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम काय बोलतायत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणी पण व्हिडिओ थांबवायचा नाही। बघा सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होणार आहेत याच व्हिडिओमध्ये। आणि चॅनलला जर कुणी नवीन ताई आले असतील सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं युट्यूबचं हे चॅनल आहे ट्रिक्स गुरु नावाचं, सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला लाडक्या ताईंनो आता आपण बघूया, या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी अजून एक मोठी बातमी समोर आली आहे। लाईव्ह या ठिकाणी तुम्ही बघू शकता, साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे। साम टीव्हीची बातमी, या ठिकाणी 2100 रुपये देण्याचं वचन पाळणार या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम म्हणत आहेत। आणि भाजपचे हे नेते, भाजपचे एक नेते आहेत, त्यांनी सांगितले आर्थिक स्थिती सुधारली तर 3000 रुपये देऊ, अशा स्वरूपाचं देखील या ठिकाणी मोठं विधान या ठिकाणी होत आहे। तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये भेटणार। बघा लाडक्या ताईंनो, बघा जर आपल्या महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती सुधारली तर 3000 रुपये तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहेत, अशा स्वरूपाचं मोठं वक्तव्य। आणि सगळीकडे हीच चर्चा चालू आहे की लाडक्या बहिणीला 3000 रुपये भेटणार, लाडक्या बहिणीला 3000 रुपये भेटणार, लाडक्या बहिणीला 3000 रुपये भेटणार। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला 3000 रुपये हवेत का, लाडक्या ताईंनो पण लक्षात घ्या, हे 3000 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत, ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधरेल त्यावेळेस सरकार निर्णय घेणार आहे। आणि त्यावेळेस तुम्हाला 1500 चे 2100 होणार आहेत आणि 2100 चे नंतर 3000 होणार आहेत। डायरेक्ट तुम्हाला 3000 भेटणार नाहीत, ह्या पण गोष्टी तुम्हाला लगेच मी क्लिअर करून टाकलेल्या आहेत। त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की 3000 रुपये आता सांगत आहेत बाबा 3000 रुपये भेटणार आहेत, तर एप्रिल महिन्यामध्ये 2100 रुपये किंवा 3000 रुपये भेटणार नाहीयेत। ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधरेल त्यावेळेस 3000 रुपये भेटतील। पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, लवकरात लवकर हे व्हावं असं ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला 3000 रुपये हवेत का, किती छान होईल की बाबा 2100 रुपये आलेत नंतर 3000 रुपये आलेत तर किती चांगली गोष्ट आहे। सगळ्याला 3000 रुपये हवेत का, एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। ही न्यूज तुम्हाला लाईव्ह असणारी न्यूज दाखवली आहे। आता डायरेक्ट आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया, 10वा हप्ता। लाडक्या ताईंनो बघा 10वा हप्ता ज्याची तुम्ही आता आतुरतेने वाट बघत बसलात, त्या 10व्या हप्त्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे।
तारखा देखील या ठिकाणी आता ठरत आहेत आणि त्या तारखा ठरण्याच्या अगोदर पात्रता चेक केली जाणार आहे। लाडक्या ताईंनो, या ठिकाणी तपासणी मोठ्या स्वरूपात होणार आहे। तुम्ही मागच्या पण 2-3 दिवसा अगोदर पण बघितलं असेल की आरटीओ कडून माहिती घेतली जाणार आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सेविका या ठिकाणी तपासणी करणार आहेत किंवा वेगवेगळ्या आयकर विभागातर्फे या ठिकाणी तपासणी होणार आहे। अशा वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, 1,500 रुपये म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता, पुढचा हप्ता असणार आहे 10वा हप्ता। तर 10वा हप्ता तुम्हाला सगळ्यांना हवाय का? लगेच पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, या 4-5 गोष्टी जर तुमच्या पूर्ण असतील तर आणि तरच तुम्हाला आता पुढचा हप्ता भेटणार आहे। त्या गोष्टी तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगणार आहे, पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ह्या गोष्टी तुम्ही जर बसलात तर 100% तुम्हाला पैसे भेटणार आहे, त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही। आता तुम्हाला 10वा हप्ता सगळ्याला हवाय का? पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, सगळ्यात पहिली गोष्ट आहे 4 चाकी वाहन। बघा, एक मोठी आता बातमी समोर आली, 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता 4 चाकी जर तुमच्या घरामध्ये कुणाच्या नावावर असेल, भले तुमच्या सासऱ्याच्या नावावर असून द्या, भले तुमच्या पतीच्या नावावर असून द्या, भले तुमच्या नावावर असून द्या, रेशन कार्ड वाल्या जर तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड ज्यांचे नाव आहेत रेशन कार्डवर आणि कुणाच्या एका नावावर जर 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला आता वगळण्यात येणार आहे। परत सांगतोय, 4 चाकी वाहन तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला वगळण्यात येणार आहे। आता फक्त त्याच्यामध्ये ट्रॅक्टर जर कुणाच्या नावावर असेल तर त्याला टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण जीआर मध्ये त्यांनी सांगितलं होतं ट्रॅक्टर जे आहे त्या ट्रॅक्टरला वगळण्यात येणार आहे। बाकी जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, 4 चाकीमध्ये जीप असेल, कार असेल किंवा टेम्पो असेल किंवा काही 4 चाकीमध्ये जे येतं ते 4 चाकी जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता भेटणार नाहीये आणि लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार आहे। तर लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्या घरामध्ये कुणाच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का? खरं उत्तर द्यायचे, खोट्या फसव्या गोष्टी सांगू नका, कारण की तुमच्या सगळ्यांच्या तपासण्या होणार आहेत। आरटीओ कडून डायरेक्ट माहिती घेतली जाणार आहे आणि नंतर तुमच्या घरी या ठिकाणी अंगणवाडी सेविका पण येणार आहे। त्याच्यामुळे खरं सांगायचंय, तुमच्या नावावर, कुणाच्या घरातल्या नावावर या ठिकाणी 4 चाकी वाहन आहे का? तुमच्या घरामध्ये काही वाहन आहे का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे। दुसरी गोष्ट, रेशन कार्ड कोणतं आहे? बघा लाडक्या ताईंनो, रेशन कार्डचे 2-3 प्रकार आहेत। पांढरं रेशन कार्ड असेल, केशरी असेल, पिवळं असेल, तर याच्यापैकी तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे? लक्षात घ्या, पांढरं रेशन कार्डवाल्या कोणीतरी आहेत का? त्यांना थोडा प्रॉब्लेम आहे। परत सांगतोय, पांढऱ्या रेशन कार्डवाल्या ताईंना थोडा प्रॉब्लेम आहे, त्यांची चौकशी होऊ शकते। तर कोणत्या ताईकडे कोणतं रेशन कार्ड आहे, पटपट नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। 4 चाकी तुमच्याकडे आहे का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्यात लाडक्या बहिणीनो, त्याच्यानंतर तुम्हाला 10वा हप्ता पुढचा भेटणार, त्याच्यामुळे सर्वांनी पटपट सांगायचंय। नंतर संजय गांधी योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का? जर संजय गांधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमची योजना नंतर तुम्हाला 10वा हप्ता भेटणार नाहीये किंवा 9वा हप्ता पण तुम्हाला भेटलेला नसणार आहे। त्याच्यामुळे 9वा जर हप्ता भेटला असेल तर तुम्हाला 10वा हप्ता भेटेल, पण जर संजय गांधी योजनेच्या पुढे तुम्ही जर लाभ घेत नाहीत आणि त्याच्या पुढे जर तुमच्या पुढे यश आलं तर तुम्हाला तरी पैसे भेटणार नाहीत। असं कुणाच्या ताईचं घडलंय का? बाबा ती संजय गांधी योजनेचा लाभ पण घेत नाही आणि तरी पण यश आलंय त्याच्या पुढे किंवा त्यांना पैसे अजून भेटले नाहीत, अशा कुणी ताई आहेत का? मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला हा पुढचा हप्ता भेटणार आहे, 10वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण असतील तर आणि तरच तुम्हाला 10वा हप्ता भेटणार आहे। आता याच्या तारखा काय असणार आहेत, पाडवा असेल का पुढच्या महिन्यामध्ये जाणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या। तर पण सगळ्यात अगोदर ह्या गोष्टी तुमच्या पूर्ण असतील तरच तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। एकदम सोप्या भाषेमध्ये, तुमच्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी समजून सांगत आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे सर्वांना व्हिडिओ आवडत आहेत का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सर्वांना माहिती सांगितलेली आवडत आहे की ती सांगायची आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायचे आहेत। तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी प्रश्न विचारा, लवकरात लवकर सगळ्यांनी विचारायचे आहेत। तेवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, सर्वांनी लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही, लाईक करायचंय आणि नंतरच आपला व्हिडिओ थांबवायचा आहे। चला इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।